असं म्हणतात की कर नाही त्याला डर कशाला। पण शिवसेनेचे वादग्रस्त खासदार रवींद्र गायकवाड यांच्याबाबत जरा वेगळाच अनुभव आला। उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत आलेल्या गायकवाड यांना मीडियाचा ससेमिरा टाळत उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी लागली। गायकवाड आता पक्षासाठी लायबिलिटी ठरलेत की काय असा जणू सारा प्रसंग होता। हवाई प्रवासावरचे निर्बंध उठवल्यानंतर शिवसेनेचे वादग्रस्त खासदार रवींद्र गायकवाड शनिवारी पहिल्यांदाच मुंबईत आले। खरं तर विमान कंपन्यांच्या नाकावर टिच्चून गायकवाड यांनी मुंबईत येणं अपेक्षित होतं, पण त्यांनी ट्रेननं प्रवास करणं उचित मानलं। सकाळी बोरिवली स्टेशनला गायकवाड उतरल्यानंतर मीडिया त्यांच्या स्वागतासाठी जणू सज्जच होता। मीडियाला पाहून गायकवाडही सुखावले असावेत, कारण स्टेशन बाहेर त्यांनी मीडियाला मनसोक्त मुलाखती दिल्या। कोई भी पैसेंजर को बयान नहीं लगते, टेर्री जाते प्लेन से। अरे उसका क्या माफी मांगने की जरूरत है? गलती उसका, मैं माफी मांगूंगा? माफी तो सदन की मांगी है। अगर मेरे ये बर्ताव से सदन की गरिमा को ठेस पहुंचती है तो उसके लिए मैं माफी मांगता हूँ, और मांगी है सदन की, देश की जनता की माफी मांगी है। मेरे ये इसमें सही हो या गलत हो, जनता भी हार्ट हुई तो माफी मांगी है मैंने। दरम्यान दुपारी सेना भवनात उद्धव ठाकरे यांना भेटण्याची वेळ रवींद्र गायकवाड यांना मिळाली। सुमारे 10 मिनिटं त्यांची उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झाली। बैठकीत नेमकं काय घडलं हे कळू शकलं नाही, पण गायकवाड यांनी आपली बाजू मांडली आणि सुरू असलेल्या मीडिया ट्रायलवर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। आता गायकवाड यांना सेना भवनातून सही सलामत बाहेर काढणं हे सिक्युरिटी आणि समर्थकांसाठी मोठं आव्हान होतं। अनेक प्रयत्न झाले, अखेर एक गाडी थेट सेना भवनाच्या मागच्या बाजूला असलेल्या दरवाजापर्यंत आणण्यात आली आणि गायकवाडही त्यात लगबगीनं बसले। मागच्या दारानं पलायन करताना त्यांच्या गाडीचे दरवाजे, काचा व्यवस्थित लावण्यात आल्या होत्या। अशा तऱ्हेनं गायकवाड यांनी आपला पुढला प्रवास सुरू केला। गायकवाड पेशानं शिक्षक आहेत। गेले 10 दिवस ते अनेक वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड देत आहेत। या नाट्यातून त्यांनी नेमका काय घ्यायचाय तो बोध नक्कीच घेतला असणार। दिनेश दुखंडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।